नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा दावा खोडून काढलाय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजितदादांनी मला सांगितलं असतं. त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन चर्चा करून निर्णय घेतला असता, असं फडणवीस म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावीत अशी अजित पवारांची इच्छा होती आणि 12 फेब्रुवारीला दादा तशी घोषणा करणार होते, असा दावा शरद पवारांनी नुकताच केला होता. मात्र यावर आज मुंबईत बोलताना फडणवीसांनी हा दावा सपशेल खोटा असल्याचं सांगितलं. अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी विमान पायलटवरून आमदार अमोल मिटकरींनी संशय व्यक्त करत मोठा प्रश्न उपस्थित केलाय. पायलट आणि विमानाची निवड कोणत्या निकषांवरून केली? अपघात सुरक्षा दोषांचा इतिहास असलेलं विमान का आणि निलंबन झालेल्या पायलटची नियुक्ती का केली, असे प्रश्न मिटकरींनी उपस्थित केले. या प्रश्नांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्ती संदर्भात अजून कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आमदार मनोज कायंदे यांनी म्हटलंय. नवीन अध्यक्ष होईपर्यंत प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष असल्यानं जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी माहितीही मनोज कायंदे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते सुदाम बोडके यांना अजित पवारांच्या निधनाचा धक्का बसलाय आणि त्यातच त्यांचं निधन झालंय. या दुःखद घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी बोडके कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वनापर भेट दिली आहे आणि कुटुंबियांशी चर्चा देखील केली आहे. या कठीण प्रसंगी बोडके कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं आश्वासन त्यांनी दिलंय. याबाबतची माहिती रोहित पवारांनी ट्विट करत दिली आहे. संजय राऊत जर्मनीत बसून भाजपवर घराणेशाहीचे आरोप करत असतील तर त्यांनी आधी हे सांगावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंना मंत्री का केलं, असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केलाय. संजय राऊत यांना घराणेशाहीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचा महापौर आणि उपमहापौर पदांसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं आपलं अर्ज दाखल केलेत. भाजपातर्फे सुजाता पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज दाखल केले, तर शिवसेना शिंदे गटही संख्याबळ नसताना महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना शिंदे गटातर्फे महापौर पदासाठी सरोज पाटील तर उपमहापौर पदासाठी आकाश मडवी यांनी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थसंकल्पावर जोरदार शब्दात टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून बेरोजगार, मध्यमवर्गीय, शहरी भागातील नागरिक आणि शेतकरी या सर्व घटकांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम झालं, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारा असून जणू शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, असं म्हणत रविकांत तुपकर यांनी हल्लाबोल केलाय. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं व्यापाऱ्यांनी अर्थसंकल्पावर मंथन केलं. अर्थसंकल्पातील काही तरतुदींमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले, तर औद्योगिक क्षेत्रातील काही निर्णयांबाबत नाराजीही दिसून आली आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये माघी पौर्णिमेनिमित्त स्वामी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी झाली होती. पुणे, मुंबई आणि कोकणातूनही भाविक दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय. पुण्याच्या आंबेगावात धामणी म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. 2 दिवस भरणाऱ्या यात्रेत हजारो भाविक भक्तांनी खंडोबा देवाचं दर्शन घेत मंदिर परिसरात नवसाची जागरण करत पूजा केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 11 तारखेला शिर्डीत धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आलाय. तर या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरली जाणार असून पुढचं आंदोलन हे थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचे संकेत देण्यात आले. बीडच्या काकडहिरा गावात दूध विक्री करून परत येणाऱ्याला बसने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झालाय. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानं कुटुंब उघड्यावर आलंय. या कुटुंबातील 3 मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेत शिंदे शिवसेनेच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात आली आहे. भिवंडीत श्वान दंशाने एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. दरम्यान पुरेसे उपचार न मिळाल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांसह नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.